नमस्कार. आज मी तुम्हाला चिमणीची आणि तिला सापडलेल्या मटारच्या दाण्याची गोष्ट सांगणार आहे. तर चला गोष्टीला सुरुवात करूया. एक दिवस एका चिमणीला शेतात एक मटारचा दाणा सापडला. तिने तो चोचीत उचलला आणि खूप आनंदित झाली. आता याने नक्कीच पोट भरेल. मग तिने विचार केला की देवाने माझ्यावर इतकी कृपा केली आहे, तेव्हा खाण्याच्या आधी देवाची पूजा करावी. ती अंघोळीसाठी पवित्र नदीकडे जाऊ लागली. पण प्रश्न होता की हा मटारचा दाणा कुठे लपवावा. जर जमिनीवर ठेवल्या तर मुंगे खाऊन टाकतील किंवा पक्षी उचलून घेऊन जाईल. तिने तो दाणा एका पुलावर ठेवला. तेथे एक सुतार काम करीत होता. ती त्याला म्हणाली, भाऊ, जरा याच्याकडे लक्ष ठेव. ती परत आल्यावर त्या दाण्याबद्दल त्याला विचारते. तेव्हा तो हसत म्हणाला, मी काही तुझा नोकर नाही. मला तर सरकारकडून पगार मिळतो. तुझा दाणा कुठे इकडे तिकडे पडला असेल. चिमणी निराश झाली. आता तर शेतकरी पण शेतात असतील. आता मला उपाशीच राहावे लागेल. ती विचार करीत होती तेव्हाच एक शिपाई तिला येताना दिसला. ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, शिपाई दादा, मी गरीब आहे, माझी मदत करा. माझा मटारचा दाणा कुठेतरी हरवला आहे. एक सुतार पुलावर काम करीत होता. मी त्याला लक्ष ठेवावे सांगितलं होतं, पण त्याने तो दाणा चोरला असावा किंवा तो कुठेतरी पडला असावा. शिपाई म्हणाला, अगं मूर्ख चिमणी, तुझी इतकी हिंमत की कामाला जाताना तू थांबवतेस. माझं काम कायदा आणि शांती ठेवणे आहे. त्यातच मला पगार मिळतो. मी एका गुन्हेगाराच्या घरी जात आहे. त्याने मला जेवणासाठी बोलावलं आहे. तू जिवंत राहा की मर, मला काय करायचे. त्याचा राग पाहून चिमणी घाबरली आणि आपल्या नशिबाला कोसू लागली. तेव्हाच तेथून एक फौजदार जात होता. त्या चिमणीने त्याला सर्व प्रसंग सांगितला आणि विनंती केली, फौजदार साहेब, काय आपण माझी मदत कराल. सुताराने माझा मटारचा दाणा कुठेतरी टाकून दिला आहे आणि शिपाई मदत करण्यास तयार नाही. आपण काही करू शकाल. फौजदार चिडला, तुझी ही हिंमत की तुम्हाला थांबवतेस. माहीत आहे काय, मंत्री दौऱ्यावर येत आहेत आणि मला सर्व बंदोबस्त करायचा आहे. त्याला माझं काम आवडलं नाही तर मला पदोन्नती मिळणार आहे. मला तुझ्या दाण्याशी काय करायचं आहे. असे बोलून तो निघून गेला. चिमणी विचार करू लागली की कसा देश आहे. येथील लोक किती स्वार्थी आहेत की दुसऱ्याला मदत पण करीत नाहीत. आता तर मला उपाशीच राहावे लागेल. ती असा विचार करीत असतानाच घोड्यावर स्वार मंत्री महाशय येताना दिसले. तिने त्यांना थांबवले आणि विनंती केली की मंत्री महाशय, आपण माझ्यावर दया कराल का. माझा मटारचा दाणा हरवला आहे. येथून जितके सरकारी कर्मचारी गेले सगळ्यांनी माझी मदत करावयास नकार दिला. सुताराने तो दाणा हरवला. शिपाई मेजवानीसाठी निघून गेला. फौजदाराला स्वतःची पदोन्नतीची काळजी आहे. कोणीच माझी गोष्ट विचारात घेतली नाही. मंत्री म्हणाला, माझी इच्छा तुला मदत करावी हीच आहे, पण आता राजे येथे येतील. मला त्यांचे स्वागत करायचे आहे. असे बोलून तो पण निघून गेला. चिमणीला समाधान वाटलं की मंत्री महाशयांनी माझं म्हणणं तर ऐकून घेतलं. त्याला वेळ असता तर त्यांनी नक्कीच मदत केली असती. इतक्यात हत्तीवर स्वार राजेसाहेब दिसले. तिने त्यांना विनंती केली, राजेसाहेब, आपण तर या देशाचे मालक आहात. आपण मला मदत कराल. राजाला हे आवडलं नाही की एक छोटीशी चिमणी आणि मला थांबवते. प्रजेला दर्शन देण्याकरता जात होतो. राजाने तिला कोणत्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही. राजाचा अंगरक्षक ओरडला, दूर हो, आणि राजा निघून गेला. आता चिमणीची खात्री पटली की कोणीही तिची मदत करू शकणार नाही. राजापेक्षा श्रेष्ठ कोण आहे. अशा क्रूर राजाच्या राज्यात मी तो दाणा सोडून अंघोळीला जावयास नको होतं. ती अगदी उदास झाली. तेवढ्यात तिला एक मुंगी दिसली. तिने त्या मुंगीला आपली सर्व कहाणी सांगितली आणि म्हणाली, त्या हत्तीला जाऊन सांग की राजाला सांगून माझं काम करून दे. मुंगीताई म्हणाली, ताई, मी आताच जाते. मुंगी हत्तीजवळ गेली आणि तिने त्याच्या कानात सांगितलं,
तू ऐकलंच असेल की चिमणीने राजाला काय विनंती केली होती. माझी इच्छा आहे की तू राजाला तिची मदत करण्याचा आग्रह धर, नाहीतर मी तुझ्या सोंडेवर जाईन. हत्तीने ही धमकी ऐकली आणि पटकन राजाला म्हणाला, तुम्ही चिमणीची मदत करा. जर ती मला चावली तर मी तुम्हाला हत्तीवरून पाडून टाकीन आणि त्यामुळे तुमची हाडं मोडली जातील किंवा तुम्ही मरू पण शकाल. राजाला आश्चर्य वाटले. त्यांनी मंत्रीला बोलावलं आणि आज्ञा दिली की चिमणीला मदत करा. मंत्री फौजदाराकडे गेला आणि म्हणाला, शांतता ठेवण्याचं तुमचं काम आहे. काय तुम्हाला माहीत नाही की ते सुतार आणि शिपाई दोघांनीही तिची काहीच मदत केली नाही. पटकन काही करा, नाहीतर नोकरी जाईल. फौजदार शिपायाकडे गेला आणि त्याला रागवला. शिपाई सुताराला रागवला. तेव्हा सुताराने तो दाणा शोधून आणला. त्यामुळे चिमणी आनंदित झाली. तर मित्रांनो, तुम्हाला ही चिमणीची गोष्ट आवडली तर चॅनलला लाईक करा आणि असेच नवीन फॉर्मॅटमधल्या नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.